आणि यावर्षी सुद्धा पोस्ट ऑफिसची मेगा भरती निघालेली आहे आणि त्यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 40 वर्ष आणि पात्रता आहेत फक्त 10वी पास आणि जागा आहेत 28,740 आणि यासाठी कुठलीही एक्झाम नसणार आहे, कुठलाही इंटरव्ह्यू नसणार आहे। तर यासाठीचा ऑनलाईन फॉर्म हा कशा प्रकारे भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल। मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या, त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चला तर पाहूयात की पोस्ट ऑफिस साठी ऑनलाईन फॉर्म हा कशा प्रकारे भरायचा आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम आपण माझी नोकरी.in या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईट वरती आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 आणि यासाठी आपल्याला प्रवेशासाठी काय काय निकष लागणार आहेत हे आपण या ठिकाणी पाहू शकतो। पदाचे नाव आहे GDS ब्रांच पोस्ट मास्टर, त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, त्यानंतर डाक सेवक, अशा 28,000 प्लस जागा या ठिकाणी आहेत। तर यासाठी शैक्षणिक पात्रता आपण पाहू शकता। शैक्षणिक पात्रता आहे फक्त 10वी पास, संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे आणि सायकल चालवण्याचे ज्ञान हे आपल्याला असणे आवश्यक आहे। वयाची अट असणार आहे 16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्ष। SC ST साठी 5 वर्ष पुढे देखील सूट देण्यात आलेली आहे, म्हणजेच 45 वर्षापर्यंत SC ST ची व्यक्ती हे फॉर्म भरू शकतील। त्यानंतर नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये आपल्याला कुठेही हा फॉर्म आपण भरू शकता। भरण्याची तारीख आहे एक वेळेस लॉग इन करण्याची 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर शेवटची तारीख आहे 16 फेब्रुवारी 2026 आणि अर्ज एडिट करण्यासाठी आपल्याला 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत आपण आपला अर्ज हा एडिट करू शकता। चला तर पाहूयात आपण ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला अप्लाय ऑनलाईन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पोस्ट ऑफिसचे indiapost.gov.in या वेबसाईट वरती आपल्याला रिडायरेक्ट केले जाते। त्यामध्ये आपल्याला क्लिक हेअर टू रजिस्टर अप्लाय यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला आपण जर अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर डायरेक्ट कॅन्डिडेट लॉग इन करून आपण आपला ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता, अन्यथा आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला जो मोबाईल क्रमांक असेल तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे 10 डिजिटचा। त्याचप्रमाणे आपला जो ईमेल ID असेल तो ईमेल ID या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल क्रमांकावरती सेंड OTP करून OTP पाठवून घ्यायचा आहे आणि आलेला OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आलेला OTP या ठिकाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेला आहे। त्याचप्रमाणे आपल्याला ईमेल ID देखील अशाच प्रकारे ईमेल ID वर आपला OTP सेंड करून घ्यायचा आहे आणि आलेला OTP आपल्याला या ठिकाणी टाकून ईमेल ID देखील व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तर आलेला OTP या ठिकाणी आपल्याला ईमेल वरती आलेला OTP या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। ईमेल ॲड्रेस व्हेरीफाईड सक्सेसफुल। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटन नावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकंटचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। नाव कुठलं टाकायचं आहे तर आपल्या मार्कशीटवर किंवा बोर्ड सर्टिफिकेटवर ज्याप्रमाणे नाव आहे या व्यक्तीचं त्याचप्रमाणे आपल्याला नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ या कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्यायची आहे। जी आपली डेट ऑफ बर्थ असेल ती या कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर जेंडर आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे, मेल आहात फिमेल आहात जे असेल ते आपण या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये। त्याचप्रमाणे अर्जदाराच्या मदरचं नेम म्हणजेच आईचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर कम्युनिटीमध्ये आपल्याला आपली जी कास्ट असेल ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे। आपण ओपन असाल तर UR करायचं आहे, OBC असाल तर OBC, SC असाल तर SC, ST असाल तर ST आणि EWS असाल तर EWS यामधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे असाल ते। आणि त्यानंतर आपल्याला कंप्लेंट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून आपलं रजिस्ट्रेशन हे कंप्लीट करून घ्यायचं आहे। कंप्लेंट रजिस्ट्रेशन नंबरवरती केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेला आणि आपला एक रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या मोबाईल क्रमांकावरती ID आणि पासवर्ड देखील पाठवण्यात आलेला आहे। तो ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे। त्यासाठी आपल्याला याला ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला
मागील पेजवर पुन्हा रिडायरेक्ट करण्यात आलेला आहे. तर कॅन्डिडेट लॉग इन या बटनावरती क्लिक करून आता आपल्याला आपलं लॉग इन हे करून घ्यायचं आहे. प्रोसेड टू लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला जो ID पासवर्ड आलेला आहे तो या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे. ID आणि पासवर्ड या ठिकाणी टाकल्याच्या नंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला अर्जदाराचं लॉग इन हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आलेला OTP या ठिकाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे अर्जदाराची प्रोफाईल हे या ठिकाणी ओपन होईल. तर ही प्रोफाईल आपल्याला 4 स्टेपमध्ये कंप्लीट करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट नोटिफिकेशन वरती क्लिक करून आपण ग्रामीण डाक सेवक यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 4 स्टेप कुठले असतील तर पहिला आहे पर्सनल डिटेल, दुसरा आहे एज्युकेशन डिटेल, तिसरा आहे पोस्ट प्रिपरेशन, त्यानंतर आपला फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी आपल्याला स्कॅन करून घ्यायचे आहे. बेसिक डिटेल मध्ये आपल्याला आपण जे रजिस्ट्रेशन करते वेळेस नाव वगैरे आपला टाकलेलं असेल ते या ठिकाणी दिसेल. त्यानंतर फादरचं नाव या ठिकाणी दिसेल, मदरचं नेम दिसेल. त्यानंतर आपण जे डेट ऑफ बर्थ टाकली होती ते देखील या ठिकाणी दिसेल, जेंडर आणि त्यानंतर मोबाईल नंबर. त्यानंतर आपल्याला पुढील माहिती भरायची आहे. आपला ईमेल ID देखील दिसेल, कॅटेगरी दिसेल. त्यानंतर आपल्याला आपला मॅरिटल स्टेटस या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपलं लग्न जर झालेलं असेल तर आपल्याला मॅरिड करायचं आहे अथवा अनमॅरिड करायचं आहे. काही स्त्रिया विधवा असतील तर आपण विधवा देखील डिवोर्स झालेले असतील तर ते देखील करू शकता. त्यानंतर आपण अपंग आहात काय असाल तर आपल्याला यस करायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर एम्प्लॉई डिटेल, आपण जर सध्या कुठं नोकरी वगैरे जॉब वगैरे करत असाल तर या ठिकाणी आपल्याला यस करायचं आहे, अन्यथा नो राहू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला जो ऍड्रेस असेल आधार कार्ड वरती तो ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आपला प्रेझेंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस जर एक असेल तर आपल्याला सेम ॲज प्रेझेंट ऍड्रेस यावरती क्लिक करून टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला आपला पिनकोड या ठिकाणांना टाकून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपली जी सिटी असेल ती सिटी या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपलं स्टेट टाकून घ्यायचं आहे आणि आपला जिल्हा टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या एज्युकेशनचे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला SSC त्या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपलं सर्कल काय असेल तर आपण महाराष्ट्रातून भरतो त्यामुळे आपण या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पासिंग इयर, आपण कुठल्या वर्षी पास झालेला ते इयर आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आपलं कुठलं बोर्ड आहे ते. तर आपल्याला यामधलं महाराष्ट्र बोर्ड हे पहिलं वाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर SSC मेमो नंबर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे किंवा आपण या ठिकाणी SSC चा सर्टिफिकेट नंबर देखील टाकू शकता, रोल नंबर देखील टाकू शकता, रजिस्टर नंबर देखील टाकू शकता किंवा आपल्याकडे जर हॉल तिकीट असेल 10वीचं तर हॉल तिकीटचा नंबर देखील आपण या ठिकाणी टाकू शकता. आपल्याकडे जो अवेलेबल असेल जर मार्कशीट असेल तर आपल्याला मार्कशीटचाच नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट दिलेले आहेत. आपले सब्जेक्ट 2 नंबरला कुठला सब्जेक्ट होतो आपलं ते या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला आपले सब्जेक्ट हे लावून घ्यायचे आहेत आणि त्यापैकी आपल्याला 100 पैकी किती मार्क्स मिळालेले आहेत ते या बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. सर्व बॉक्समध्ये आपले जे 10वीचे मार्क असतील ते टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे जायचं आहे. आपल्याला थर्ड स्टेप म्हणजे तिसरी स्टेप पूर्ण करण्यासाठी आपल्याला पोस्ट प्रिपरेशन मध्ये जायचं आहे. त्यामधून आपल्याला आपलं जे सर्कल असेल ते सर्कल निवडून घ्यायचं आहे. आपला महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र या ठिकाणी सिलेक्ट करून घेतोय. त्यानंतर डिव्हिजन, आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या कास्टसाठी ज्या काही जागा असतील त्या आपण या ठिकाणी पाहू शकता. हे अडगाव बुद्रुक आहे, ती ओपन कॅटेगरीसाठी आहे. आपण जर ओपन असाल तर याला सिलेक्ट करायचं आहे. याला आपल्याला नंबर द्यायचा आहे, 1 नंबर 2 नंबर जे आपल्याला जवळचे दिसतील गाव आपल्याला ते यामधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. जे सर्वात जवळचं असेल त्याला 1 नंबर द्यायचा आहे, जे थोडंसं दूर असेल त्याला 2 नंबर द्यायचा आहे. असे आपण यामधनं एकूण 60 गाव निवडू शकतो. तर आपल्याला जेवढे निवडायचे आहेत तेवढे आपण निवडू शकता, कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 60 पर्यंत आपण निवडू शकता. पहिल्या पेजमध्ये आपल्याला या ठिकाणी
10 गाव पाहायला भेटतील. त्यानंतर आपण 2 या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आणखी 10 गाव पाहायला भेटणार आहेत. असे आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. जे आपल्या जवळचे गाव असतील ते गाव आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण निवडलेले पोस्ट ऑफिस आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येतील. हे संपूर्ण आपण सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला आपला फोटो आणि सिग्नेचर हे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी फोटोवरती आपल्याला चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपला फोटो ठेवलेला असेल त्या फोल्डरमधनं आपल्याला आपला फोटो हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. 100 KBच्या आतमध्ये आपल्याला आपला फोटो हा अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर या ठिकाणी आपल्याला आपली जी सिग्नेचर असेल ती अपलोड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या डिक्लेरेशन वरती क्लिक करून आपला फॉर्म हा सबमिट करून घ्यायचा आहे. आपण भरलेली संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी एकदा पाहून घ्यायची आहे. काही बदल वगैरे करायचा असेल तर आपण या ठिकाणी एकदा करू शकतो. यानंतर आपण बदल करू शकणार नाही. सर्व माहिती ओके आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन सबमिट या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपले ॲप्लिकेशन हे सबमिट करून घ्यायचं आहे. एडिट करायचं असेल तर एडिट ॲप्लिकेशनवरती जाऊन आपल्याला एडिट करायचं आहे. तर आपल्याला सबमिट करायचं आहे त्यामुळे आपण सबमिट या बटनावरती क्लिक करतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा म्हणत आहे काही एडिट करायचं असेल तर एडिट करून घ्या, नाहीतर सबमिट करून टाका. तर आपण या ठिकाणी सबमिट करून घेतोय. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण फॉर्म भरलेला आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.